शुभ आला ना काय कशाला ग दादाकडे हुंड्याचे पैसे मागायचे वाटतं नाहीतरी दुसरं काय काम असतं तिचं. वय म्हणूनच यावेळी अशी आमची टर्म आहे पैसे मागायची. ताईडे माझी परीक्षा संपली की कॉलेजच्या ऍडमिशनचं बघायचं त्यामुळे आता माझं काम होते. माझं काम होऊ दे म्हणा. तुला माहिती आहे ना यावेळी पैशांची जास्त गरज मला आहे. जो पतूर शुभ हुंड्याचे पैसे देत नाही तो पतूर तुमचे जिजू मला तिकडं माझ्या सासरी घेऊन जाणार नाहीत. आयुष्यभर इकडं या गरीब खाण्यात राहायचंय का मी असं वाटतं तुला? पिल्लू तुला बी काही हवंय का मामाकडनं? नाही घ्या. अख्ख्या घरात आहे ना एवढी एकच पोरी शानी आहे. शुभ मामा आला. काय झाली तू? पिल्ल्या थँक्यू मामा. चला. काय झालं? तुम्ही अशी सगळी गपगप काय यायचा आणि इथं असं काय जमलंय? अरे वडी ए बाबा बाबा गोड खाऊ नकोस. मला एका ज्योतिषाने सांगितलंय का तुमच्या पोराला गोड खायला देऊ नका. माझ्या पोराला गोड खाण्यापासून कुणी मनाई केली असेल ना तर त्याला चुलीत घाला. अगं, असं काय करते पाप लागल की. तुम्ही का बसाव? पोरगा आत्ता कामावरनं दमून भागून आले नाही ते थोतान सांगत बसलायचा. हे शुभ बाळा आलायस ना आता जा बाबा हात पाय तोंड धुवून घे. मी जेवणाचं ताट बी करते आणि वडी बी देते. दादा मला आता ऍडमिशन पाहिजे. ये तू गप ग. शुभ आम्ही काय म्हणतो आई? ये काय ग अगं तू आत्ता दमून आलाय नव. अगं त्याला श्वास तरी घेऊ द्या की. हा ए शुभ बाळा तू जा. दादा काय ग तुम्ही दोघीने बी लाजा काय भाजून खाल्ल्यासा का ग? अगं पोरग कामावरनं दमून आलंय त्याला त्रास देऊ नये एवढी बी अक्कल नाही वे ग तुम्हा दोघीसनी. हे बघा त्याचं जेवण होईपर्यंत तुम्ही दोघींनी चकार शबूत बी काढायचा नाही आणि जर का असा काढला तर मी हाय आणि तुम्ही आहे.